नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेच्या संदर्भाने गणित तुम्हाला सोप्या भाषेत शिकवणाऱ्या व्हिडिओ सिरीज मध्ये. इथं आपण सरासरी हा घटक आज शिकणार आहोत आणि त्यातला हा पहिला व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये सरासरी या घटकातील काही मूलभूत गोष्टी आपल्याला सुरुवातीला बघून घ्यायच्या आहेत. त्या 3 गोष्टी मी फळ्यावर लिहिलेल्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट आपण थोडीशी उदाहरणाच्या स्वरूपात समजून घेऊया. मुळात सरासरी म्हणजे काय असते? आपल्याला काहीतरी एक सांख्यिकीय माहिती दिलेली असते आणि त्या सांख्यिकीय माहितीची बेरीज करून त्या सांख्यिकीय माहितीमधील एकूण संख्या किती आहे त्या संख्येनं जर त्या बेरजेला भागलं तर त्या सांख्यिकीय माहितीची सरासरी मिळते. सरासरीलाच दुसरं नाव मध्यमान असं असतं. आता इथे मी लिहिलंय n संख्यांची सरासरी, दिलेल्या n संख्यांची बेरीज भागिले दिलेल्या एकूण n संख्या. n संख्या ह्या नैसर्गिक संख्या असू शकतात. उदाहरणार्थ आपण असं बघूया की बाबा काही विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटले. ती चॉकलेट वाटताना एका विद्यार्थ्याला 10 चॉकलेट दिलेत, एका विद्यार्थ्याला 12 चॉकलेट दिलेत, एका विद्यार्थ्याला 8 चॉकलेट दिलेत, एका विद्यार्थ्याला परत 14 चॉकलेट दिलेत आणि एका विद्यार्थ्याला 16 चॉकलेट दिलेत. अशी ही सांख्यिकीय माहिती किंवा चॉकलेट वाटलेत 10, 12, 8, 14, 16 याप्रमाणे चॉकलेट वाटलेत किंवा वाटप केले. म्हणजेच सरासरी किती चॉकलेट वाटले हे उदाहरणाच्या संबंधानं पहिला आपण समजून घेणार आहोत. सरासरी किती चॉकलेट वाटले किंवा वाटप केले. तर दिलेल्या सांख्यिकीय माहिती संख्या ज्या दिल्या आहेत 10, 12, 8, 14, 16 याप्रमाणे चॉकलेट वाटले. यांची बेरीज केली. आता यांची बेरीज करत असताना थोडस चलाखीनं आपण बेरीज करायला शिकायचंय. 12ची आणि 8ची जोडी लावली तर ती 20 होते. 16ची आणि 14ची जोडी लावली ती 30 होते. 20 अधिक 30 अधिक 10 अशा पद्धतीने ही बेरीज झाली 50. परंतु ही बेरीज करत असताना दिलेल्या n संख्यांची बेरीज 50 घेतली आपण. n म्हणजे काय? संख्या. दिलेल्या एकूण संख्या किती येत्या? 1 2 3 4 5. बेरीज चुकली का? बेरीज 60 व्हायला लागली. 20 30 10 60 बेरीज व्हायला. 60 भागिले 5. 60 न परत 5 ला भागलं. 5 एके 5 5 एके 5. एक उरलं, एकच्या पुढे 0 घेतला, 12 उत्तर आलं. म्हणजे या विद्यार्थ्यांमध्ये 10, 12, 8, 14, 16 चॉकलेट वाटलेत, पण प्रत्येक विद्यार्थ्याला सरासरी किती चॉकलेट आले हे जर उत्तर काढायचं असेल तर ते उत्तर येणार आहे 12. अशा पद्धतीने आपण हे उदाहरणाच्या स्वरूपात समजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी माहिती आपल्याला सरासरी संदर्भाने जी समजून घ्यायची आहे ती आहे क्रमशः संख्यांची सरासरी ही नेहमी मधली संख्या असते. म्हणजे आपण उदाहरणाच्या स्वरूपात समजून घेऊया. समजा तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 अशा क्रमाने संख्या दिलीत आणि ह्या संख्यांची सरासरी काढा म्हणून सांगितलंय. या संख्यांची सरासरी काढायची आहे. कोणत्या संख्यांची? तर आपल्याला दिलेल्या संख्या कोणत्या आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 या संख्यांची सरासरी विचारली असेल त्यावेळेस ह्या संख्या आपण बघतो की क्रमाने आलेत. 1 2 3 4 5 क्रमाने वाढत चालले. त्यांचा जो नैसर्गिक क्रम आहे त्याला वाढत चालले. अशा वेळेस यांची बेरीज करत इथं सांगितल्या नियमाप्रमाणे यांची बेरीज करणं अपेक्षित आहे आणि बेरजेला परत 7 न भागणं अपेक्षित आहे. परंतु ते न करता ज्यावेळेस संख्या क्रमशः असतील त्यावेळेस काय करायचं? एकूण संख्या किती आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 संख्या आहेत. त्यातली मधली संख्या म्हणजे कोणती येणार आहे? 1 2 3 4. ही चौथी संख्या म्हणजे 4 मधली संख्या मध्ये येणार आहे. ह्यावेळेस हे 4 ही या संख्येची सरासरी असते. आपण हे डायरेक्ट केलं, बेरजेच्या रूपात करून घेऊ आपण. 3ची आणि 7ची जोडी लावली 10 बेरीज झाली. 6ची आणि 4ची बेरीज लावली 10 बेरीज झाली. 5ची आणि 4ची आणि 1ची जोडी लावली बेरीज 10 झाली. आणि 7 गेलं, सॉरी 7 3 गेले. 6ची आणि 4ची जोडी लावली. आता 5ची आपल्याला जोडी लावायची आहे. 5ची या 2 राहिलेल्या संख्या आहेत त्यांची बेरीज लावली 8 बेरीज झाली. म्हणजे बेरीज टोटल आली 28. आणि ह्या नियमाप्रमाणे जर आपल्याला दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या किती आहेत केलं 7 केलं 7 चोक 28 4 झाली या सूत्राप्रमाणे.
आणि इथं सुद्धा आपण 4 काढली होती. म्हणजेच कोणतीही क्रिया न करता आपल्याला जर संख्या देताना क्रमशः संख्या दिलेल्या असतील अशा वेळेस आपण ही बेरीज आणि हा भागाकार न करता डायरेक्ट मधली संख्या हे उत्तर आहे असं समजू शकतो. आता दुसऱ्या एका उदाहरणाच्या संदर्भाने आणखीन एक मोठं उदाहरण घेऊन बघूया. 50, 51, 52, 53, 54, 55 आणि 56 अशा क्रमाने संख्या दिल्यात. या संख्यांची सरासरी विचारली आपल्याला. आता ह्या संख्या क्रमाने वाढणाऱ्या संख्या आहेत हे लक्षात येते आपल्या की बाबा ह्या संख्या क्रमाने वाढणाऱ्या संख्या आहेत. क्रमाने संख्या आहेत 1, 51, 50, 51, 52, 53, 54, 55, 56 ह्या क्रमाने संख्या पुढे चालली. आणि जर क्रमाने संख्या पुढे जात असतील आणि त्यांची सरासरी विचारली असेल तर त्या संख्या किती आहेत बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 संख्या आहेत. म्हणजे मधली संख्या आपण इथं सरासरी म्हणून घेऊ शकतो. मधली संख्या म्हणजे कोणती येणार आहे 53. 53 कुठलीही क्रिया न करता आपण इथं 53 डायरेक्ट सरासरी असं सांगू शकतो. आता हे परत बेरीज वजाबाकीच्या स्वरूपात करायचं म्हटलं तर आपला वेळ जाणार आहे. आपण थोडासा वेळ वाचू. काही वेळेस हेच उदाहरण थोडस बदलून विचारलं जातं. ते कसं असतं बघू आपण. याच संख्या आहेत असं गृहीत धरा. 52, 53, 54, 55, 56, 57 ह्या संख्या क्रमाने आहेत. आता यांची सरासरी विचारली. कोणत्या संख्येची सरासरी विचारली आहे तर विचारलेल्या संख्या एकूण किती आहेत 8 आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 संख्या आहेत. आणि यांची सरासरी विचारलेली आपल्याला. आता यांची सरासरी काढत असताना आपल्याला क्रमशः संख्या वाढत चाललेत आणि क्रमशः वाढत चालल्यावर आपण काय करतो मधली संख्या सरासरी म्हणून घेतो. पण इथं मधली संख्याच काढू शकत नाही आपण. पण इथं आपण 2 संख्या मधल्या संख्या म्हणून घेऊ शकतो. इकडं 3 सोडल्या इकडं 3 सोडल्या ह्या 2 संख्या घेतल्या आपण. या 2 संख्या घेतल्यानंतर त्यांची बेरीज किती आली 107. आणि ह्या बेरीजला जर आपण 2 न भागलं 2 पंचे 10 उरलं 7. 7ला परत 3 न 3 न भागल्यानंतर 3चा भाग जातो उरलं 1. 1च्या पुढे 5 घेतला आणि पुढे शून्याचा भाग दिला काय किंवा नाही दिला काय. अशा पद्धतीने ही सरासरी आपण ज्यावेळेस दिलेल्या संख्या यांचे अंक किंवा त्या संख्यांचे नंबर हे सम असतील म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा वेळेस आपण काय करतो मधल्या 2 संख्या घेऊन त्या 2 संख्यांची बेरीज करून त्याला 2 न भागतो म्हणजे सरासरी काढतो. हे जर बेरजेच्या स्वरूपात मांडलं तर बेरीज केली आणि त्याला 8 न भागल्यानंतर उत्तर हेच येणार आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता परत पुढे असं असतं उदाहरण काय असतं सरासरीच्या संदर्भाने n या क्रमशः संख्येची सरासरी किती. आता ह्याच्यावर उदाहरण काय असतं बघा. पहिल्या 25 संख्यांची सरासरी किती. इथं नैसर्गिक किंवा क्रमशः हा शब्द असेल आणि असणारच आहे. ज्यावेळेस पहिल्या नैसर्गिक किंवा क्रमशः 25 संख्येची सरासरी विचारलेली असेल त्यावेळेस आपण काय करायचं आहे पहिल्या 25 म्हणजे ते कुठेपासून सुरू झाले त्या 1 पासून सुरू झाले. त्यातली पहिली संख्या ही 1 असणार आहे. त्यातली शेवटची संख्या कोणती असणार आहे 25 असणार आहे. ते 25 पुढे लिहायचे या सूत्राप्रमाणे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 या दोघांची बेरीज आली 26 आणि 26 भागिले 2 केलं तर उत्तर आलं 13. आता इथं परत एकदा बघा ह्या नियमाने केलं की पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 करून उत्तर काढलं. हा नियम दुसरा जो नियम मी सांगितला की बाबा क्रमशः संख्यांची सरासरी मधली संख्या असते. त्याच पद्धतीने ह्या प्रश्नाचं प्रधान उत्तर निघतंय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25 या संख्यांची सरासरी काढलेली आहे काढायला सांगितलेली आपल्याला. आणि ज्यावेळेस संख्या क्रमशः वाढत जाणाऱ्या असतात त्यावेळेस आपण काय करतो सरासरी म्हणून मधली संख्या निवडतो. आणि मग मधली संख्या निवडायची म्हणल्यावर काय करू आपण 25 थोड्या वेळ बाजूला ठेवूया. 24ला 2 न भागलं 12 आलं
आणि 12 मध्ये ही संख्या एक सोडली होती ती मिसळली, म्हणजेच 13 ही संख्या मधली असणार आहे किंवा 13व्या नंबरची संख्या मधली असणार आहे. अशाही पद्धतीने सरासरी 13 आली आणि अशाही पद्धतीने सरासरी 13 आली होती. आता पुढचा मुद्दा आपल्याला शिकून घ्यायचा बेसिक मध्ये उदाहरण सोडवण्यापूर्वी. क्रमवार नैसर्गिक समसंख्यांची सरासरी सुद्धा मधली संख्या असते. आता यासाठी उदाहरण आपल्या समोर दिलंय 12, 14, 16, 18, 20. आपल्या नीट निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येतं की ह्या समसंख्या आहेत. 12, 14, 16, 18, 20. पहिल्यांदा आपल्याला लक्षात येतं की ह्या संख्या सम आहेत आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला लक्षात येतं की बाबा ह्या संख्या क्रमाने आलेत आणि अशा वेळेस त्या संख्येची जर सरासरी आपल्याला विचारलेली असेल तर ह्या संख्यांच्या मधोमध असणारी किंवा मधली असणारी संख्या ही सरासरी असते. इथं 16 ही सरासरी असणार आहे आणि आपल्या पहिल्या नियमाप्रमाणे जर आपण करून बघितलं तर बघा हे 20 आहे, 20 बाजूला घेऊ, 12 ची 18 ची जोडी लावली, 12 ने 18 किती झाले 30 झाले आणि 14 ने 16 किती झाले 30 झाले. बेरीज किती झाली 80 बेरीज झाली आणि एकूण संख्या किती होत्या 1 2 3 4 5. 80 ला जर 5 ने भागलं तर उत्तर येते 16. म्हणजे बरोबर मधली संख्या हे समसंख्या असणार आहे, सॉरी सरासरी असणार आहे. तशाच पद्धतीनं विषम संख्येच्या बाबतीत सुद्धा असतं. जर क्रमवार नैसर्गिक विषम संख्या दिलेल्या असतील, उदाहरणार्थ 1 2 1 3 5 7 आणि 9 या क्रमवार विषम संख्या आहेत. किंवा दुसरं घेऊया 11 13 15 17 आणि 19 किंवा आणखीन वाढवूया 21 23. या क्रमवार नैसर्गिक विषम संख्या आहेत आणि यांची सरासरी सुद्धा काय असते मधली संख्या असते. आता डायरेक्ट उत्तर काढायचं म्हणल्यानंतर ह्या माहितीच्या आधारे आपण असं उत्तर काढू शकतो की बाबा 1 3 5 7 या संख्यांची सरासरी काढा असा आपल्याला प्रश्न असेल तर सरासरी काढताना आपल्या एक लक्षात येतं इथे सुरुवातीला की 1 3 5 7 9 ह्या विषम संख्या आहेत आणि क्रमाने वाढत चाललेत. इथे विषम संख्या आहेत, क्रमाने वाढत चाललेत आणि दिलेल्या संख्या 1 2 3 4 5 आहेत. आपण सहजासहजी यातली मधली संख्या निवडू शकतो आणि यातली मधली संख्या आहे 5. म्हणजे यांची सरासरी काय असणार आहे 5 असणार आहे. ते बेरजेच्या स्वरूपात आपण बघू शकतो 9 आणि 1 10, 7 आणि 3 10 अधिक 5 म्हणजे ह्या संख्यांची सगळ्या बेरीज झाली 25 आणि सरासरी म्हणते काय सांगते आपल्याला दिलेल्या संख्यांची बेरीज करायची आणि एकूण संख्या किती आहेत 1 2 3 4 5. त्याला भागायचं 25 ला जर आपण 5 ने भागलं तर उत्तर आलं 5 आणि आपण डायरेक्ट सरासरी काढली होती 5. किंवा थोडंसं मोठं उदाहरण घेऊन बघूया आपण. दिलेल्या संख्या आहेत आपल्या समोर 11 13 15 17 19 21 23 यांची सरासरी किती. आता इथं सांगितलेलं नाहीच आपल्याला की बाबा ह्या क्रमशः विषम संख्या आहेत. क्रमशः विषम संख्या असतात सांगितलं असेल तर आपलं काम सोपं झालं, पण इथं निरीक्षण आपल्याला येते ही क्रमशः विषम संख्या आहेत आणि विषम संख्या त्यांची सरासरी विचारली. मग इथं काही वेळेस 1 2 3 4 5 6 7 7 संख्या दिलेत आणि मग मधली संख्या आपण सहजासहजी काढू शकतो. मधली संख्या सहजासहजी काढू शकतो. इकडं 3 सोडल्या, इकडं 3 सोडल्या, 17 ही याची सरासरी असणार आहे. पण प्रत्यक्षात तसं होतंय का आपण बेरजेच्या स्वरूपात बघूया. काय करूया आपण 11 ची आणि 19 ची जोडी लावूया, त्यांची बेरीज झाली 30. 13 ची आणि 17 ची बेरीज लावूया, त्यांची बेरीज झाली 30. 19 आणि 21 ची बेरीज लावूया, त्यांची बेरीज झाली 40. राहिलं काय 15 आणि 23 राहिलं. 11 ची आणि 19 ची जोडी लावली, 11 आणि 19 ची लावले. बेरीज करायची आपल्याला किंवा अशी बेरीज करूया. बेरीज करताना थोडंसं जमलीन झाली माझ्याकडनं, गडबड होते. बेरीज अशी करूया, इथं 1 दशक आहे, इथं 2 दशक आहे, इथं 3 दशक आहे, इथं 4 5 5 आणि 2 7 आणि 2 9 दशक झाले. एकूण 9 दशक झाले. 9 दशक बाजूला काढले.
1 आणि 3 4, 4 आणि 5 9, 9 आणि 7 16, 16 आणि 9 25, 25 आणि 1 26, 26 आणि 3 29. बेरीज किती आली? बेरीज एवढी येते 1 2 3 4 5, 5 2 7 2 9, 9 दशक म्हणजे 90 झाले. 90 मध्ये किती लिहिताना चुकतंय, 90 दशक झाले. आणि पुन्हा किती आले? 1 आणि 3 4, 4 आणि 5 9, 9 आणि 7 16, 16 आणि 9 25, 25 आणि 1 26, 26 आणि 3 29. याच्यामध्ये 29 मिसळलं म्हणजे बेरीज आली 119. आणि 119 ला परत 7 न भागायचा आहे. 7 1 7 उरले 4, 4 9च्या पुढे लिहिले 49, 7 7 49. असंही 17 उत्तर आलं. म्हणजे ज्यावेळेस क्रमवार संख्या दिलेल्या असतील त्यावेळेस त्याच्यामधील संख्या मधोमध असणारी संख्येची सरासरी असते. मग आता मधोमध इथं काढताना सोपं होते का? तर इथं संख्या 7 दिलेत, एकूण संख्या इथं 5 दिलेत. संख्यांची एकूण संख्या ही विषम आहे, त्यावेळेस मधला काढायला सोपं जातं. पण काही वेळेस काय केलं असतं, इथं तुमचं समजा 23 काढून टाकले, इथं 23 तुमचं काढून टाकले, एकूण संख्या 6 आहे. पण ह्या संख्या सुद्धा काय आहेत? क्रमाने वाढत जाणाऱ्या संख्या आहेत. अशा वेळेस उत्तर कसं काढायचं? तर अशा वेळेस उत्तर काढताना मधल्या 2 संख्या निवडायच्या. इकडे 2 सोडल्या, इकडे 2 सोडल्या, ह्या मधल्या 2 संख्या निवडायच्या. 15 आणि 17 यांची बेरीज करायची. 17 पासून 12 हातचे गेले 1, 32 झालं. आणि ह्या 32 ला 2 न भागायचं, उत्तर आलं 16. अशा पद्धतीनं यांची प्रत्यक्षात सगळ्याची बेरीज न करता आपण उत्तर काढू शकतो. हे बेरीज पुन्हा एकदा आपण चेक करूया. म्हणजे आपण अशा पद्धतीने डायरेक्ट ह्या 2 संख्या घेऊन उत्तर काढलेलं बरोबर आहे का? तर ते यांची बेरीज केल्यानंतर उत्तर येणार आहे ते बरोबरच असणार आहे. आता याच्यावर आधारित पुन्हा दुसरा नमुना काय असतो? सरासरीवर आधारित. आपल्याला एकूण संख्या दिल्या असतात, त्यांची सरासरी दिली असते, त्याच्यावर आपल्याला त्यांची बेरीज काढता येते. ते कसं ते समजून घेऊ. 8 संख्यांची सरासरी 15 असेल तर त्या संख्यांची बेरीज किती? म्हणजे सरासरीच्या नियमावर आधारित उपयोगात्मक असा प्रश्न असतो. आपण सरासरी म्हणजे काय शिकलोय? दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज भागिले त्या संख्यांची संख्या n बरोबर सरासरी. आणि मग यात आपल्याला काय दिलं ह्या उदाहरणात, किंवा अशा प्रकारच्या उदाहरणात काय दिलं आपल्याला बघा. n म्हणजे 8 संख्यांची सरासरी दिली आहे, 8 संख्या दिलेत. ही बेरीज माहितच नाही आपल्याला, त्या संख्यांची बेरीज करायची आपल्याला. पण बेरीजला त्या संख्येला भागल्यानंतर येणारी सरासरी सुद्धा दिली आपल्याला, ती 15 दिली आहे. मग याच्या आधारे आपल्याला बेरीज काढणं सोपं आहे का नाही? तर ह्या सूत्रात वापर करू शकतो आपण. बेरीजची किंमत काढायची आहे. म्हणजे बेरीजला इथं एकटं जर ठेवलं, त्या संख्यांच्या बेरीजला जर आपण इकडल्या बाजूला एकटं ठेवलं आणि 15च्या बरोबरच्या इकडल्या बाजूला हे 8 निघलं, तर इथं भाग करत असल्यामुळे इकडे 8 गुणाकार होणार आहे. आणि मग संख्यांची बेरीज या सूत्रात, पहिल्या सूत्रात आपण ठेवल्यानंतर काय येणार आहे? तर संख्यांची बेरीज बरोबर ही सरासरी जी दिलेली आहे ती 15 आणि n जे दिलंय आपल्याला एकूण 8 संख्या, त्यांच्या गुणाकारा एवढे नाही, 15 8 120. अशा स्वरूपाची उदाहरणं असतात. अशा स्वरूपाला आपल्याला सरासरीच्या काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. आणि मग उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात सरासरी या घटकावर स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण नमुना सोडवण्याचा प्रयत्न करणार. तर सरासरी हा घटक या व्हिडिओमधून समजून घेऊन उद्यापासून आपण प्रत्यक्षात उदाहरणं बघणार. तर नक्की भेट द्या. उदाहरणं पाहण्यासाठी धन्यवाद.